नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. फिफा 2026 हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या एकाच व्हिडिओच्या अंतर्गत पाहणार आहोत. तुम्ही 2026 मध्ये 27 मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा, याच व्हिडिओतील कमीत कमी 2 ते 3 प्रश्न तुम्हाला जशाच्या तसे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. टोटल व्हिडिओमध्ये 60 प्रश्न आहेत. हे 60च्या 60 प्रश्न व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत. शेवटचे 2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. फिफा विश्वचषक 2026 ही जी काही या ठिकाणी विश्वचषक झाला, याचं यजमान देश कोणकोणते होते? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. या 3 देशाच्या अंतर्गत या ठिकाणी फिफा विश्वचषक 2026चं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये प्रथमच किती संघ सहभागी होत आहेत किंवा झालेले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. टोटल या ठिकाणी 48 टीमचा 48 संघाचा या ठिकाणी समावेश करण्यात आला होता 2026च्या फिफा विश्वचषक या स्पर्धेमध्ये. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 हे कोणत्या क्रमांकाचं संस्करण होतं 2026चं? लक्षात घ्या, 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 23वे संस्करण होतं. लक्षात घ्या, 23वे संस्करण कधी? 2026 मध्ये. किती संघ सहभागी होते? 48. क्लिअर? पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 चे आयोजन कोणत्या कालावधीमध्ये झालेलं होतं? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 11 जून 2026 ते 19 जुलै 2026 या कालावधीमध्ये फिफा विश्वचषक 23वी आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती 2026 मध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुरुषांचं जे काही फिफा विश्वचषक आहे, या विश्वचषकाचे 3 वेळा आयोजन करणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मेक्सिको हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026च्या अधिकृत सामन्याच्या चेंडूचे नाव काय आहे? लक्षात घ्या, विचारला जाऊ शकतो. तर पर्याय क्रमांक सी, ट्रायोंडा असं या चेंडूचं, असं या फुटबॉलचं या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं होतं. फिफा विश्वचषक 2026च्या अधिकृत सामन्याच्या चेंडूचे नाव ट्रायोंडा असं या ठिकाणी नामकरण या ठिकाणी करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026चा अंतिम सामना कोणत्या स्टेडियममध्ये झाला होता? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेटलाइफ स्टेडियम नावाचं स्टेडियम आहे. या ठिकाणी 2026 मध्ये जो काही फिफाचा विश्वचषकाचा अंतिम सामना होता तो या ठिकाणी झाला होता. तो कोणामध्ये खेळण्यात आला होता? तर स्पेन वर्सेस अर्जेंटिना या 2 टीममध्ये. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026चा पहिला सामना कधी आणि कोठे खेळला गेला? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 11 जूनला मेक्सिको या ठिकाणी खेळण्यात आलेला आहे. फिफा विश्वचषक 2026चा पहिला सामना या ठिकाणी खेळण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026चा उद्घाटन सामना कोणत्या 2 देशांमध्ये झालेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका या 2 देशाच्या अंतर्गत पहिला सामना झालेला होता. पुढचा प्रश्न, एस्टाडिओ अझटेका हे जे काही स्टेडियम आहे ते कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी, मेक्सिको देशाच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये एकूण किती सामने खेळवले गेलेले आहेत? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 104 सामने झालेले आहेत. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 साठी अमेरिकेतील किती शहरांची निवड करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक ए, अमेरिकेतील 11 शहरांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये प्रत्येक गटामध्ये किती संघ असतील किंवा किती संघ होते? तर 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रत्येक गटामध्ये 4 संघ होते. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक सर्वाधिक वेळा जिंकणारा कोणता देश आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्राझील हा देश या ठिकाणी मोस्ट सक्सेसफुल, बरोबर का नाही? तर या ठिकाणी मोस्ट सक्सेसफुल देश आहे कशामध्ये? तर फिफा विश्वचषक सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या देशांच्या यादीमध्ये. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये
कॅनडाचे अधिकृत शुभंकर कोणतं होतं? तर 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मेपल हे या ठिकाणी कॅनडाचं अधिकृत शुभंकर होतं. पुढचा प्रश्न, जसं कॅनडाचं अधिकृत शुभंकर मेपल होतं तशा प्रकारे मेक्सिकोचं अधिकृत शुभंकर कोण होतं? तर पर्याय क्रमांक सी, झायू असं या ठिकाणी त्या शुभंकराचं नाव आहे. आणि लक्षात घ्या, याच्याच नंतर पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेचे अधिकृत शुभंकर कोणतं होतं? तर 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्लच. लक्षात घ्या, कन्फ्युजन करून घेऊ नका. एकतर फिफा विश्वचषक कितव्या क्रमांकाचं होतं? 23व्या क्रमांकाचं. किती देशांमध्ये आयोजित करण्यात आलं? कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका. कॅनडाचा शुभंकर होता मेपल, मेक्सिकोचा शुभंकर होता झायू आणि अमेरिकेचा अधिकृत शुभंकर होता क्लच. हे झाले बेसिक गोष्टी फिफा विश्वचषक 2026 बद्दल. आता मेन पॉइंट ज्याच्यावरती देखील 100% प्रश्न विचारला जाणार, लिहून घ्या. 2026 फिफा वर्ल्ड कप यजमान देश कोणकोणते? कॅनडा, मेक्सिको, अमेरिका. चॅम्पियन्स विजेतेपद कोणी जिंकलं? स्पेनने जिंकलं. स्पेनचं हे कितवं विजेतेपद आहे? दुसरं विजेतेपद आहे. लक्षात घ्या, स्पेनने कोणाचा पराभव केला? तर अर्जेंटिनाचा. म्हणून विजेतेपद जिंकलं स्पेनने आणि उपविजेते ठरले आहेत अर्जेंटिना. 1 नंबरला आहे स्पेन, 2 नंबरला आहे अर्जेंटिना, 3 नंबरला आहे म्हणजेच तिसरे स्थान आहे इंग्लंडचं आणि चौथे स्थान आहे फ्रान्सचं. हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, हे जे काही फिफा विश्वचषक झालं याच्यामध्ये एकूण खेळले गेलेले सामने किती आहेत? तर 104 आहेत. एकूण किती गोल नोंदवले गेले 2026च्या 23व्या संस्करणमध्ये? तर 308. लक्षात घ्या, 104 सामने झाले. या टोटल 104 सामन्यामध्ये 308 या ठिकाणी गोल नोंदवण्यात आलेले आहेत. सर्वाधिक गोल कोणी केले आहेत? तर किलियन एम्बापे या खेळाडूने, फ्रान्स देशाचा खेळाडू आहे, एकूण 10 गोल केले आहेत. सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर रोद्री नावाच्या खेळाडूला, जो की स्पेनकडून खेळतो. सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर पाऊ कुबार्सी यांना, जो की स्पेनचा आहे. सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार कोणाला मिळाला? तर उनाई सिमॉन, हे देखील स्पेनचे आहेत. आणि फेअर प्ले अवॉर्ड कोणाला मिळाला? नेदरलँडला मिळालेला आहे फेअर प्ले अवॉर्ड. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, जसं की गोल्डन बॉल हा स्पेनच्या रोड्री या खेळाडूला मिळाला. गोल्डन बूट फ्रान्सच्या किलियन एम्बापे या खेळाडूला मिळाला. गोल्डन ग्लोव स्पेनच्या उनाई सिमॉन या खेळाडूला मिळाला. सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू पुरस्कार स्पेनच्या पाऊ कुबार्सी या खेळाडूला मिळाला. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल खेळाडू पुरस्कारामध्ये आपण आत्ताच पाहिलं, गोल्डन बॉल कोणाला मिळाला? तर स्पेनच्या रॉड्री या खेळाडूला. सिल्वर बॉल मिळाला आहे अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी या खेळाडूला. लक्षात घ्या, लिओनेल मेस्सीने टोटल 8 या ठिकाणी गोल नोंदवले आहेत 2026च्या विश्वचषकामध्ये फुटबॉलच्या. आणि सर्वाधिक या ठिकाणी गोल नोंदवले आहेत 10 गोल कोणी? तर एम्बापे या खेळाडूने, जो की फ्रान्स देशाकडून खेळतो. आणि कांस्य बॉल कोणाला मिळाला? किलियन एम्बापे यांना, जो की फ्रान्स देशाकडून खेळतो. ही देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? अशाच प्रकारच्या प्रश्नांवरती आपण या ठिकाणी हायलाईट करून PDF तयार केली आहे 6 महिन्याची. PDF आहे जानेवारी 2026 पासून जून 2026 पर्यंत. PDFची किंमत 99 रुपये आहे. मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये PDF दिली जाईल. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा. फिफा विश्वचषक 2022चे यजमान राष्ट्र कोणते होते? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कतार नावाचा देश. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2022चा जो काही विजेतेपद जिंकणारा देश होता तो कोणता होता? तर 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अर्जेंटिना देश. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा. फिफा विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूला कोणता पुरस्कार दिला जातो? तर 22व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोल्डन बॉल हा या ठिकाणी फिफा विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूला दिला जातो. त्याच्यानंतर फिफा विश्वचषकामध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला कोणता पुरस्कार दिला जातो? तर तो दिला जातो या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, गोल्डन बूट. मला कमेंट करून सांगा, जसं फिफा विश्वचषकामध्ये हे पुरस्कार दिले जातात तसंच IPL मध्ये पुरस्कार दिले जातात. पहिला आहे या ठिकाणी ऑरेंज कॅप आणि दुसरा आहे या ठिकाणी पर्पल कॅप. मग ऑरेंज कॅप कशासाठी दिली जाते आणि पर्पल कॅप कशासाठी दिली जाते, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा. फिफा विश्वचषकातील सर्वोत्तम गोलरक्षकाला कोणता पुरस्कार दिला जातो? 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोल्डन ग्लोव हा पुरस्कार दिला जातो या ठिकाणी गोलकीपरला.
पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये एकूण किती यजमान शहरे आहेत? बरोबर, तर 25व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकूण 16 या ठिकाणी यजमान शहरे आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26वा, फिफा विश्वचषक 2026 मध्ये एकूण किती गट आहेत म्हणजेच ग्रुप्स आहेत? तर एकूण या ठिकाणी 12 ग्रुप्स आहेत. पुढचा प्रश्न, पहिला फिफा महिला विश्वचषक कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला होता? तर पर्याय क्रमांक बी, 1991 मध्ये पहिला महिला फिफा विश्वचषक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, पहिला फिफा महिला विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर चीन या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 साठी एकूण अधिकृत बक्षीस रक्कम किती आहे? तर 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, $871 दशलक्ष एवढी या ठिकाणी अधिकृत बक्षीस रक्कम आहे. कशासाठी? तर फिफा विश्वचषक 2026 साठी. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये प्रथमच 3 देशांचे प्रतिनिधित्व करणारे अधिकृत शुभंकर कोणते आहेत? मी मगाशीच सांगितलं, पहा, पर्याय क्रमांक सी, मेपल, झायू आणि क्लच हे 3 या ठिकाणी मॉस्कोट आहेत. या ठिकाणी 3 देशांचे प्रतिनिधित्व करणारे. पुढचा प्रश्न, यजमान देशाव्यतिरिक्त फिफा विश्वचषक 2026 साठी पात्र ठरणारा आशियातील पहिला देश कोणता आहे? तर पर्याय क्रमांक डी, जपान हा देश आहे अधिकृत. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32वा, फिफा विश्वचषक 2026 मध्ये प्रथमच सहभागी होणाऱ्या देशांची संख्या किती आहे? तर 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 4 देश आहेत जे की फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी डेब्यूट करत आहेत या ठिकाणी फिफा विश्वचषकामध्ये. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 विजेता संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाणार आहे? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, $50 दशलक्ष. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34वा, फिफा महिला विश्वचषक 2027 चे आयोजन कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, ब्राझील या देशाच्या अंतर्गत होणार आहे. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 चे आयोजन कोणते देश संयुक्तपणे करणार आहेत? तर पर्याय क्रमांक डी, स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36वा, 25वा फिफा विश्वचषक कोणत्या वर्षी आयोजित केला जाणार आहे? तर 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2034 ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 25वा फिफा विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. 2026 मध्ये 23वा आयोजित करण्यात आला, 2030 मध्ये 24वा आयोजित करण्यात येणार आणि 2034 मध्ये या ठिकाणी 25वा आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, 25व्या फिफा विश्वचषक यजमान राष्ट्र कोणते आहे विश्वचषकाचे? तर 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सौदी अरेबिया हे या ठिकाणी 25व्या फिफा विश्वचषकाचे यजमान राष्ट्र आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38वा, फिफा विश्वचषक 2031 चे आयोजन कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, कन्फ्युजन होऊ शकतं. फिफा महिला विश्वचषक 2031च्या आयोजनाबद्दल बोलण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, फिफा महिला विश्वचषक 2031 हे जे काही संस्करण आहे ते कितवं आहे? तर 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 11व्या क्रमांकाचं आहे फिफा महिला विश्वचषक 2031चं संस्करण. पुढचा प्रश्न, जसं की मी आत्ताच सांगितलं, लिहून घ्या, फिफा विश्वचषकाचे आयोजन किती वर्षांच्या अंतराने केले जातं? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4 वर्षांनी केलं जातं. बघा, 2022 मध्ये झालं ते 22वा झालं, त्याचं विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलं. त्यानंतर 2026 मध्ये आज या ठिकाणी 23वा झालं आहे, त्याचं विजेतेपद स्पेनने जिंकलं आहे. 2030 मध्ये होणार आहे 24वा आणि 2034 मध्ये होणार आहे 25वा. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. फिफाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पुढचा प्रश्न, तर पर्याय क्रमांक डी, 1904 ला या ठिकाणी फिफाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. ही गोष्ट मला बिलकुल विसरायचं नाहीये. फिफाचं मुख्यालय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक सी, 42व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झ्युरिच म्हणजेच स्वित्झर्लंड या ठिकाणी. पुढचा प्रश्न, फिफाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जियानी इन्फॅन्टिनो असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, सर्व लिहून घ्या. पहिला फिफा विश्वचषक कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला? तर 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1928 ला या ठिकाणी आयोजित करण्यात आला.
पहिला फिफा विश्वचषकाचे यजमान राष्ट्र कोणते होते? तर 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उरुग्वे नावाचा देश आहे तो या ठिकाणी पहिल्या फिफा विश्वचषकाचं यजमान राष्ट्र होता किंवा देश होता. पुढचा प्रश्न, पहिला फिफा विश्वचषक जिंकणारा कोणता देश आहे? तर पर्याय क्रमांक सी, उरुग्वे याच ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि उरुग्वे हाच या ठिकाणी पहिला फिफा विश्वचषक जिंकणारा देश ठरला आहे. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषकातील फुटबॉल गोल पोस्टची मानक उंची किती असते? तर 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8 फूट असते. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 48 लिहून घ्या. फुटबॉल सामन्याच्या नियमानुसार कालावधी किती असतो? तर 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 90 मिनिटाचा या ठिकाणी कालावधी असतो. पुढचा प्रश्न, फुटबॉलचा सामना किती हाफमध्ये विभागलेला असतो? तर 49 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2 वेगवेगळ्या हाफमध्ये या ठिकाणी विभागलेला असतो. हा जो काही 90 मिनिटाचा जो काही खेळाचा प्रकार असतो, ड्युरेशन असतो. बरोबर. पुढचा प्रश्न, फुटबॉल सामन्यातील 2 हाफमधील जे काही विश्रांतीची जे काही या ठिकाणी गॅप असतो तो किती मिनिटाचा असतो? तर 50 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15 मिनिटाचा गॅप असतो. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, फुटबॉल मैदानावर एका संघाचे किती खेळाडू असतात? तर 51 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, या साईडने 11 खेळाडू असतात आणि या साईडने 11 खेळाडू असतात. तुम्हाला काय विचारलं आहे? एका संघाचे किती असतात? बरोबर, तर 11. दोन्ही संघाचे मिळून किती असतात असं प्रश्न विचारला तर 22. बरोबर, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52, फिफा विश्वचषकाचे प्रथम दूरदर्शन प्रसारण कोणत्या वर्षी झालं होतं? तर 52 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1954, 1954 मध्ये. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषकाची ट्रॉफी कोणत्या धातूपासून बनवली जाते? तर 53 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 18 कॅरेट गोल्ड पासून या ठिकाणी बनवली जात असते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 54, फुटबॉलमध्ये जे काही येल्लो कार्ड दिलं जातं, पिवळं कार्ड दिलं जातं, ते कशासाठी दिलं जातं? तर 54 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ते एक वॉर्निंग साईन आहे, म्हणजेच इशारासाठी ते या ठिकाणी कार्ड दिलं जातं एखाद्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल खेळाडूला. पुढचा प्रश्न, फिफाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर 55 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फिफा विश्वचषक ट्रॉफी हा या ठिकाणी फिफाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 56, इतिहासातील पहिला फिफा विश्वचषक कोणत्या स्टेडियममध्ये खेळला गेलेला आहे? तर 56 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लुसेल स्टेडियम. बरोबर. पुढचा प्रश्न, 1942 मध्ये आणि 1946 मध्ये फिफा विश्वचषक स्पर्धा का रद्द करण्यात आल्या होत्या? तर 57 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेकंड वर्ल्ड वॉर तेव्हा चालू होतं, दुसरे महायुद्ध होतं, त्या कारणासाठी 1942 मध्ये आणि 1946 मध्ये फिफा विश्वचषक स्पर्धा या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या होत्या. पुढचा प्रश्न, हँड ऑफ गॉड गोल कोणी केला होता? तर 58 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिएगो मॅराडोना असं या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पेले हा जो काही खेळाडू आहे तो कोणत्या देशाचा महान फुटबॉलपटू होते? 59 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ब्राझील या देशाला हा खेळाडू बिलॉंग करत होता, पेले नावाचा. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न जो की तुमच्यासाठी असणार आहे, 3 वेळा फिफा विश्वचषक जिंकणारा एकमेव खेळाडू कोण ठरला आहे? दिएगो मॅराडोना, लिओनेल मेस्सी, पेले की झिनेदिन झिदान? बरोबर. तर ज्यांना पण या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. मी हे देखील ऑब्झर्व करतो, हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबले होते आणि यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न केला. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. बरोबर. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि पुढचा टॉपिक 7:30 वाजताच्या सिरीजमध्ये कोणत्या विषयावरती पाहिजे हे जाताना नक्की कमेंट करा. नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.